Now let us see AC power plugs and sockets. We know the power plugs and sockets available in our day-to-day life that are mounted in your house or in the premises building. AC power plugs and sockets connect portable electrical equipment, that is appliances, to the alternating current power supply in buildings and other sites. So basically plug म्हणजे काय? Plug is attached to the portable electric appliances. For example, मिक्सर असेल किंवा टी व्ही असेल किंवा फ्रीज असेल, त्याला जो कनेक्टर असेल टू कनेक्ट टू ए सी सप्लाय, त्या कनेक्टरला म्हणायचं प्लग. आणि जो प्लग ज्या डिव्हाइसवर बसतो त्याला म्हणायचं सॉकेट. So plug attached to the appliance device like TV or mixer, and socket mounted on the wall on the switchboard. Plug is a movable connector attached to a portable electrical operated device appliances, and the socket is fixed on the equipment or building structure, for example wall, and connected to energize electrical supply. जो सॉकेट असेल दॅट इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिकल सप्लाय. फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये इट इज कनेक्टेड टू 230 वोल्ट ए सी सप्लाय. अँड प्लग कशाला असेल? प्लग इज कनेक्टेड टू फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल अप्लायन्स, मुवेबल इलेक्ट्रिकल अप्लायन्स. फॉर एक्झाम्पल टेबल फॅन असेल, मिक्सर असेल, टी व्ही असेल, टोस्टर असेल. सो ह्याला जो लावलेला कनेक्टरला लावलेला असेल दॅट इज अ प्लग. The plug is a male connector with projecting pins. जर प्लग आपण बघितलं असेल 2 पिन प्लग किंवा 3 पिन प्लग, त्याला काय असेल? दर हॅव्हिंग प्रोजेक्टिंग पिन्स. त्याला राऊंड अशा पिन्स असतील 2 किंवा 3, अँड दॅट मॅच ओपनिंग्स इन फिमेल कॉन्टॅक्ट्स इन ए सॉकेट. आणि बरोबर त्याच आकाराचे सॉकेटवर होल्स असतील, so that we can insert this male plug into the female socket. Single phase sockets have two current carrying connections, one connected to phase or live terminal and the other is to neutral. सॉकेटला 2 टर्मिनल असतील, एक फेजला कनेक्ट केलेला असेल आणि दुसरा न्यूट्रलला असेल. There may be third pin that is connected to earth or ground. 2 पिन सॉकेट असेल तर त्याला फक्त 2 होल असतील. 3 पिन सॉकेट असेल त्याला 3 होल असतील. इन केस ऑफ सॉकेट जो राईटचा असेल तो असेल फेज टर्मिनल, जो लेफ्टचा होल असेल दॅट इज न्यूट्रल टर्मिनल, आणि जो वरच्या बाजूचा असेल टॉपचं तो असेल earth terminal. Similarly, the plugs also have 3 round pins arranged in a triangle as shown in figure. 3 पिन असतील प्लगला. They are arranged in the triangle with larger top pin being earthing pin. जो मोठी पिन असेल ती अर्थ पिन असेल आणि उजवीकडची पिन असेल ती कनेक्टेड टू द फेज टर्मिनल, आणि लेफ्टकडची जो पिन असेल दॅट कनेक्टेड टू न्यूट्रल टर्मिनल. द प्लग्स आर पोलराइज्ड, मीन्स नॉट इंटरचेंजेबल फेज अँड न्यूट्रल टर्मिनल्स. सो प्लग्स हे पोलराइज असतील, म्हणजे वी कांट चेंज द फेज अँड न्यूट्रल, म्हणजे उलटं बसवता येणार नाही. वी हॅव टू कनेक्ट फेज टू फेज टर्मिनल, न्यूट्रल टू न्यूट्रल टर्मिनल. अँड अनफ्यूज्ड, so there will not be any fuse in the plugs. So plugs are polarized and unfused. Plugs are non-interchangeable between current ratings.
म्हणजे 15 एम्पियरचा प्लग 5 एम्पियरला चालणार नाही आणि 5 एम्पियरचा प्लग 15 एम्पियरला चालणार नाही. सो दे आर नॉट चेंजेबल. 15 एम्पियरचं असेल तर 15 एम्पियरचं सॉकेट यूज करावं लागेल. 5 एम्पियरचं प्लग असेल तर 5 एम्पियरचं सॉकेट यूज करावं लागेल. Plugs and socket can be made with ceramic material, bakelite materials, plastic material, PVC material. Sometimes they may some metal like brass materials. So figure shows the plug which is having 3 pin. There may be 2 pin the plug. The top pin is earth pin. Similarly, we can see the socket, the 3 pin socket. जो टॉपचं होल आहे त्या सॉकेटवर ते थोडंसं मोठं आहे. अँड द 2 पिन्स बिलो आर द ऑफ नॉर्मल साईज अँड ऑफ इक्वल साईज. राईट हँड फॉर द फेज टर्मिनल, लेफ्ट हँड फॉर द न्यूट्रल टर्मिनल. मग क्वेश्चन फॉर ब्रेन स्टॉर्मिंग. व्हाय अर्थ टर्मिनल ऑफ ए सिंगल फेज प्लग इज बिगर इन लेंथ अँड डायमीटर? Why earth terminal of a single phase plug is bigger in length and diameter? Now you try the answer for this question.